नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेटनुसार ऑनलाईन फॉर्म हा नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपण कशा पद्धतीने भरू शकतो, हा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे आणि हा फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक कशा पद्धतीने भरायचा आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणतीही चूक होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम ॲपला लॉग इन करावं लागतं। लॉग इन करून तेथे मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर जी काय आहे महिलेची प्रोफाईल तयार करण्यासाठी ते स्क्रीनवरती विचारतं आणि यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच बघितलं आहे ती प्रोफाईल कशा पद्धतीने भरायची। तर आपण ती प्रोफाईलमध्ये जाऊन नाव, महिलेचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार, या नारी शक्ती प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार आहे, विवाहित, अविवाहित, गृहिणी, परिवीक्षिका, ग्रामसेवक असे विविध प्रकार आहे। तुम्ही गृहिणी किंवा सामान्य महिला यापैकी कोणते एक सिलेक्ट करून फॉर्म हा भरू शकतात आणि फॉर्म हा प्रोसीड करू शकतात। त्यानंतर अर्ज करायचा असल्यास आपल्याला जे हे जावं लागतं ते म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरती जावं लागतं आणि फ्रंट पेजलाच आपल्याला इथे जी पहिली योजना दिसते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला हा फॉर्म आता भरायचा आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ओपन होत असतो आणि ओपन होऊन आपल्याला आता एक एक डिटेल्स आपण सर्वप्रथम समजून घेऊया। आता काही बदल ह्या फॉर्ममध्ये झालेले आहेत। यापूर्वी ज्यांनी फॉर्म भरले असतील कोणतीही अडचण नाही, तुमचा फॉर्म जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल, नंबर जर जनरेट झालेला असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तुमचे जे काय आहे ती योजना सक्सेसफुल रजिस्टर झाली। आता फक्त हा अपडेटेड फॉर्म कोणा करता आहेत, ज्यांनी नव्याने अर्ज करत आहात त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे। यापूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही। प्रथम जे आपल्या मोबाईलवरती स्क्रीनवरती दिसत आहे ते म्हणजे महिलेचं संपूर्ण नाव। आता हे संपूर्ण नाव आधार कार्ड महिलेच्या ज्या नावाने असेल त्याच नावाने आपल्याला इथे भरायचं आहे। जर आधार कार्डवरची आणि इतर डॉक्युमेंटवरची नावं जर मॅच होत नसतील, बँक अकाउंट जर त्या नावाने नसेल तर सर्वप्रथम सर्व कागदपत्र अगोदर एका नावाने करा। कोणत्याही प्रकारची फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका। 2 महिने मुदत आहे, 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याकरता फॉर्म भरण्यास कोणतीही घाई करू नका। सर्व डॉक्युमेंट्स अगोदर तयार करा आणि मगच फॉर्म भरा। कोणतीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता, भाषा कोणतीही वापरू शकतात, मराठी आणि इंग्रजी यापैकी जी भाषा तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही वापरू शकतात। तर ते झाल्यानंतर आधार कार्डवरचं नाव टाकल्यानंतर इथे पतीचं नाव हे विचारलं आहे। तुम्ही पतीचं नाव किंवा आपल्या वडिलांचं, जर अविवाहित मुलगी जर फॉर्म भरत असेल तर वडिलांचं नाव टाकून इथे फॉर्म हा भरू शकते। तर इथे महिलेच्या पतीच्या नावाने फॉर्म भरला जाणार आहे, तर पतीचं नाव। त्यानंतर विचारलं जातं आहे महिलेचे लग्नापूर्वीचं नाव। तर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव मग ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी आपलं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे। काही महिलांचं लग्नानंतर नाव बदललं जातं, त्यांनी ही खास करून हा फॉर्म ही जागा इथे रकान्यामध्ये भरायची आहे। त्यानंतर इथे विचारलं जातं आहे जन्मतारीख। तर जन्मतारीख आता 21 ते 65 वयापर्यंत महिला इथं अर्ज करू शकणार आहेत, तर त्यांनी आपली जन्मतारीख इथे निवडायची आहे, भरता येणार आहे। वयोमर्यादा सिलेक्ट केल्यानंतर आता 65 वर्ष वयोमर्यादा ही करण्यात आली असं आपल्याला इथं सांगितलं जाते। आता पुढे बघूया अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती। जो आधार कार्डवरती पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला आता इथे टाकायचा आहे। तो पत्ता टाकल्यानंतर पुढे जिल्हा टाकायचा आहे। जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, इथे तुमचा जो काही जिल्हा येईल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तालुक्याची लिस्ट तुमच्या जनरेट होईल। तालुका जो काही असेल तो तालुका तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे गाव शहर येईल, तर इथे गाव शहरची माहिती तुम्हाला इथे टाईप करायचं, तुमचं गावाचं शहराचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे। आणि पुढे मग फॉर्म हा आपण ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका
हे पर्याय आपल्यासमोर येतात. तर आपली जी काही ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्या त्या सदर महिलेचा चालू वर्किंगमधला मोबाईल नंबर आपल्याला वापरायचा आहे. तर एकाच घरामध्ये जर जास्त महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी शक्यतो प्रयत्न करा की वेगवेगळा मोबाईल नंबर देण्याचा. जर नसेलच तर आपण तो मोबाईल नंबर देऊ शकता, पण माझं सजेशन असेल की प्रत्येक महिलेचा वेगवेगळा नंबर वापरू शकतात. एका घरामध्ये आता 2-4 मोबाईल तर असतातच, त्याप्रमाणे आपण ते मोबाईल नंबर वापरू शकतात. त्यानंतर आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून मग आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. तर पुढे विचारलं जात आहे, तुम्ही शासनाच्या वित्त विभागात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला असेल तर होय. तर यांची ही माहिती कोणाकरता आहे, तर ज्यांनी योजनांचा लाभ घेतला आहे, श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, ज्या शासनाकडनं मासिक स्वरूपात जे तुम्हाला पैसे मिळतात ते जर 1500 रुपयापेक्षा जर कमी मिळत असतील तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला त्यापेक्षा जर जास्त पैसे मिळत असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. फॉर्म तुमचा इथं जी आपली योजना आहे सरसकट सर्वांना इथे बाय सिलेक्ट येते, त्याच्यामुळे इथे आपल्याला सिलेक्ट करण्याची गरज नाही. त्यानंतर महिलेची जी काही वैवाहिक स्थिती आहे ती वैवाहिक स्थिती आपल्याला इथे भरायची आहे. यामध्ये अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त, निराधार ज्या पद्धतीने असेल त्या महिला त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं. जर मुलगी अविवाहित असेल तर वडिलांच्या नावावर अविवाहित असेल तर आपण इथे अविवाहित सिलेक्ट करून पुढे सबमिट करायचं आहे. त्यानंतर ज्या महिलांचा जन्म जर परराज्यात झाले असेल तर त्यांनी इथे होय सिलेक्ट करायचं आहे आणि होय सिलेक्ट केल्यानंतर परराज्याचं जे काही तुमचं नाव आहे, आता इथे लिस्ट आता पहिली लिस्ट येत नव्हती, आता ह्या अपडेटेड फॉर्ममध्ये आता लिस्ट येण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाले असेल त्यांनी इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे ते राज्य आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्यासमोर इथे विचारलं जातं आहे जे अर्जदारचे खाते असलेले बँकेचा तपशील. आता बँकेच्या तपशिलामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे, बँकेचं पूर्ण नाव द्यायचं आहे, बँक खातेधारकाचे आपल्याला इथे नाव द्यायचं आहे, बँक खाते क्रमांक द्यायचा आहे, IFSC कोड द्यायचा आहे, म्हणजे बँकेचे तुमच्या पासबुकवरती असणारे सर्व डिटेल्स आपल्याला इथे द्यायचे आहेत IFSC कोड सहित. आणि सोबतच आपला जो काही आधार क्रमांक आहे तो तुमच्या बँक खात्याला जोडला असणं अनिवार्य आहे. नसल जोडलेला तर तुम्हाला योजनेचे पैसे हे मिळणार नाही. त्याकरता फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही आपला जो काही आधार नंबर आहे तो जोडून घ्यायचा आहे आपल्या बँक अकाउंटला. आता पुढे बघूया, इथे आधार कार्डचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तुम्ही गॅलरीमधनं करू शकता किंवा कॅमेरामधनं फोटो काढू शकतात. मॅक्झिमम साईज आता 5 MB करण्यात आली आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. तर याला पर्याय म्हणून तुम्हाला रेशन कार्डही जोडता येणार आहे. तर तुमच्याकडे जे यापैकी जे कागदपत्र असतील, रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी जे असेल ते तुम्ही जोडून तुमची प्रोसीड करू शकतात. तर आता पुढे बघूया, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा केसरी रेशन कार्ड. तर जर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं नसेल तर तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. बरेच जण विचारतात कोणत्या फ्रंट पेजचा करायचा का बॅक पेजचा करायचा. तर माझं म्हणणं असेल दोन्ही पेजचा फोटो एकत्र करून, फ्रंट आणि बॅक दोन्ही पेजचा फोटो एकत्र करून इथे अपलोड करा, म्हणजे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि इथून ते तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर बँक पासबुक आपल्याला इथे जोडायचं आहे. बँकेचं पासबुक आता ते विचारलं जातं तुमची बँक कोणती सिलेक्ट करायचं. माझं म्हणणं एवढंच असेल, इथं गव्हर्नमेंट बँक निवडा किंवा पोस्टल बँकेतून तुम्ही इथे टाकून डिटेल्स टाकून तो अर्ज तुमचा सबमिट करायचा, म्हणजे तुमचे जे काही पैसे असतील ते मिळण्यास तुम्हाला कोणतीही अडचण ही येणार नाही. त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यातील जर असेल तर महिलेने तिच्या पतीचे दस्तऐवज इथे जोडू शकतात. रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इथे तुम्हाला जोडता येणार आहे. आणि त्यानंतर इथे अर्जदाराचा फोटो काढण्यासाठी येतोय, तर फोटो तुम्ही काढू शकता. फ्रंट किंवा बॅक कॅमेरा ऑन करून तुम्ही हा फोटो तुमचा काढू शकता, तर त्याची काही अडचण नाही. त्यानंतर आपल्याला असं हमीपत्र हे ॲक्सेप्ट करायचं आहे. इथे खाली विचारलं आहे हे हमीपत्र ॲक्सेप्ट करायचं आहे. या स्वीकारा पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे फॉर्म हा सबमिट होईल. आता काहींचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो की व्हाईट स्क्रीन होते, ॲप हँग होतं, कोणताही डाटा लोड होत नाही. तर माझा सगळ्यांना प्रेमल सल्ला हाच राहील
की तुम्ही रात्री 11-12 नंतर किंवा सकाळी 6च्या आत फॉर्म भरा. व्यवस्थितरित्या फॉर्म भरले जातात. मी स्वतः सक्सेसफुल फॉर्म भरलेले आहेत, पण ते रात्रीच्या वेळेस भरलेले गेल्यामुळे मी त्याचा लाईव्ह करू शकलेलो नाही. त्याच्याकरता तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर रात्रीच्या वेळेस भरा. महिन्याची मुदत असल्याप्रमाणे तुम्ही निवांत फॉर्म जरी भरला तरी चालणार आहे. कोणतीही घाई करू नका. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो, याकरता फॉर्म भरत असताना कोणकोणती काळजी घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला जी काही कागदपत्र आहे कशी काळजीपूर्वक अपलोड करायचे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यासोबत जर हा फॉर्म आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला जर लक्षात आलं की ह्या फॉर्म भरताना आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे, तर आता नवीन एडिट ऑप्शन ही ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर आपण तो कशा पद्धतीने वापरू शकतो, फॉर्म परत एकदा कशा पद्धतीने एडिट करू शकतो आणि फॉर्म एडिट करत असताना कोणती काळजी घ्यायची याचाही व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तोही व्हिडिओ आपण नक्की पहा. आणि इतर योजनांची माहिती देणारे खूप सारे व्हिडिओ, कायदेविषयक माहिती देणारे व्हिडिओही आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती नियमितपणे मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करू शकता. या दोन्हींची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.